प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा घेणार आहेत, तर युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीतील लेंडीपट्टी मैदानावर शरद पवारांची सांगता सभा होणार आहे। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या। संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी काका पुतण्यामध्ये लढाई सुरू आहे। आणि आज या सभेच्या सांगता सभा या बारामतीच्या मिशन मैदानावर दुपारी 3 वाजता होणार आहे। आपण सध्या आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुपारी 3 वाजता या मैदानावर सांगती सभा होणार आहे आणि साधारणतः या मैदानावर 15,000 नागरिक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की आता या मंडपामध्ये खुर्च्या टाकणे, त्यांची आसन व्यवस्था तयार करणे अशी व्यवस्था या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला बारामतीमध्ये जी जुना मोरगाव रोड आहे, लेंडीपट्टी मैदान, या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि दुपारी त्यांची देखील 3 वाजताच सांगती सभा होणार आहे। म्हणजे पुन्हा बारामतीमध्ये पवार कुटुंबियाच्या 2 सभा होणार आहेत आणि आजच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। दुपारी या दोन्ही सभामध्ये अजित पवार आपल्या मतदारांना काय आवाहन करणार, आणि तर दुसरीकडे खासदार शरद पवार हे गेल्या 55 वर्षा बारामतीमध्ये ते सक्रिय आहेत आणि मतदारांना काय साथ घालणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती। विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी रविवारी संगमनेरमध्ये जाहीर सभेला हजेरी लावली। यावेळी बोलताना बाळासाहेबांना मोठ्या मताने विजयी करा, आपलं सरकार आलं की त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। यावेळी जनतेतून मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी घोषणा येते आणि त्यावेळी तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण कर, हे साईचरणी साकडं घाला असं सुप्रिया सुळे म्हटलं। महाविकास आघाडी जेव्हा सरकार होतं तेव्हा प्रत्येक वेळेस काहीही चर्चा असली तर आदरणीय पवारसाहेब हक्कानी नेहमी बाळासाहेबांनाच फोन करतात आणि प्रश्न सुटतो। त्यांना मतदान का करावं याचं कारण असं की सुसंस्कृत आहेत, कर्तृत्ववान आहेतच आणि आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे हे माझ्या नक्की मनात आहे। पण त्याचबरोबर आपली काही मोठे निर्णय, जे 5 निर्णय ओम साई तुम्ही आता तिकडे जाऊन ते साकडा घालता ना, माझी तर इच्छा आहेच। शिर्डी मतदारसंघात दहशतवाद आहे असा प्रचार करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना विखे पाटलांनी टोला लगावलाय। आमचा दहशतवाद हा मतदारसंघाच्या विकासाचा असल्याचा पलटवार त्यांनी केलाय। मला तुम्हाला जनतेला विचारायचं, एक तरी आपली कृती अशी घडली का त्याच्यामध्ये आमचा दहशतवाद तुम्हाला दिसला? कोणीतरी बँकेचा माणूस उभा केला, याच्यावर जप्ती आली, तुम्ही दहशतवाद कोणाला संबोधताय? आमचा दहशतवाद आहे तो आमचा विकासाचा दहशतवाद आहे मित्र, मला सांगितलं पाहिजे। आणखी एक मोठी बातमी, भाजपचे बांद्रा पश्चिम मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हटके प्रचार करण्याचा प्रयत्न केलाय। मराठी चित्रपट सृष्टीतील 23 कलाकारांबरोबर रॅलीमध्ये सहभागी त्यांना करून घेऊन शेवटच्या दिवशी प्रचाराला खरं तर सुरुवात केली आहे। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील प्रचार सांगता सभेत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सचिन पायलट यांनी बटेंगे तो कटेंगे नहीं, वढोगे तो बढोगे असा पलटवार भाजप महायुतीवर केलाय।
तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे रामहरी रूपनवर यांनी सांगितलेलं आहे। निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा होत असताना दिसतायत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट रामहरी रूपनवर यांनी थेट पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे नाव जाहीर करून टाकलंय। कराडचे पृथ्वीराज चव्हाण हेच काँग्रेसचे राज्यात मुख्यमंत्री असतील असं म्हटलंय। तर लोकशाहीचा खून पैशाने केला जातोय असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे। आज देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपनी राजकारण नासवलंय, कंटेनरने पैसे आणायचं चाललेलं आहे। विचारानं तुम्ही लढाई जिंकू शकत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे महात्मा गांधीचं काय केलं आपल्याला माहितीये। आज इथं पैशाने तुम्ही लोकशाहीचा खून करताय। तुम्हाला संविधान बदलायचं ना, लोकांनी मताच्या पेटीद्वारे तुम्हाला बदलू दिलं नाही, पण तुम्ही या प्रकारे लोकशाही संपवताय। ही लोकशाही नाही आहे। लोकशाही म्हणजे विचाराची लढाई पाहिजे। लोकशाही ही खरेदी करण्याची गोष्ट नाही आहे। तुम्ही त्याला दुकानदारीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे। तुम्ही जर मतदान दिलं आणि बाबा आता निवडून आले तर बाबा काय होतील? बाबा मुख्यमंत्री होतील। बाबा देशातल्या सर्वोच्च पदावर जातील, कुठेही जातील, पण या देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीचा किल्ला तुमच्या मतदारसंघातल्या बाबाच्या हातात राहतील। ज्यावेळी तिजोरी बाबा उघडतील त्यावेळी तिजोरी उघडताना दार खटखट करत काय खाली सांडलं तर ते सुद्धा दक्षिण कराडला सरायचं नाही, एवढं बाबाच्या हातात आहे। बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होते आणि यावेळी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख लढत रंगलेली आहे। यावेळी मुंडेंना आव्हान देत राजेसाहेब देशमुख यांनी आरोप केलेत। बीड जिल्ह्याचा बिहार होतोय, जिल्ह्यातील अधिकारी देखील मॅनेज झालेत। बीडच्या परळी मतदारसंघातच फेक वोट का होतं याचा तपास करायला हवा अशी मागणीही त्यांनी केली आहे। अरे बिहारमध्ये जाऊन लाज वाटते, एवढं बिहार चालतंय। बिहारमध्ये असं दमना केलं, गडचिरोली गोंदियामध्ये बोगस मत होत नाहीत, बीड जिल्ह्यातच कसे होतात आणि ते परळीतच कसे होतात? कोण आहे त्याचा जिम्मेदार? काय करणार प्रशासन? प्रशासन सगळं बट्टिक आहे। कलेक्टर साहेबाला काल बोललो, त्यांच्या बोलण्यात कुठलाच दम नव्हता। कलेक्टर साहेबांचा त्यांनी प्रमोटेड करून आपले मॅनेज कलेक्टर आणलेला, इथं मॅनेज करून कलेक्टर इथले सगळे अधिकारी मॅनेज करून आणले। साहेब कुणावर भरोसा नाही माझा। माझं घर पेटवण्यामागे राजकारण होतं असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केलेला आहे। बीडच्या माजलगावमध्ये आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर प्रकाश सोळंके यांचं घर पेटवण्यात आलं होतं, त्यावर त्यांनी हे वक्तव्य केलंय। माझं घर जाळायचं आणि मलाच परत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हे विरोधकांचं अत्यंत नीच पातळीचं राजकारण सुरू आहे। माझं खूप मोठं नुकसान झालं, त्या दिवशी मी लपून बसलो नसतो तर माझ्या जीवावर बेतलं असतं। जवळजवळ 3 कोटी रुपयांचं माझं नुकसान झालं, एवढं नुकसान होऊनही मी फिर्याद दिली नाही। विरोधक माझ्यावर गुन्हे दाखल केल्याचे आरोप करतायत, हे खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे असं प्रकाश सोळंके म्हटले।